आपण जो विषय घेतलेला आहे तो अत्यंत जीवनाच्या दृष्टीने महत्त्वाचा, तो म्हणजे माणसाचा जन्म कशासाठी. त्याचं उत्तरही आपण दिलं आहे. आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे. प्रत्यक्षामध्ये आपण नेमकं उलट करत असतो की लोकांना दुःख देता देता आपण स्वतःही दुःख भोगत असतो. ह्याचं कारण का? ह्याचं एकच कारण म्हणजे शहाणपणाचा अभाव. म्हणून जीवनविद्या पुन्हा पुन्हा बजावून सांगते की शहाणपण याला पर्याय नाही. शहाणपण किती महत्त्वाचं आहे की एक जर तुमच्याजवळ शहाणपण असेल तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख, शांती, समाधान, आनंद, यश, समृद्धी सर्व काही प्राप्त होईल. पण जर तुमच्याजवळ शहाणपण नसेल तर तुम्ही कितीही देवधर्म केला, कितीही तीर्थयात्रा केल्या, कितीही वाऱ्या केल्या, कितीही उभं आणि आडवं गंध लावलं, कितीही उदी भस्म अंगारे दुपारे घेतले तर त्याचा काहीही उपयोग नाही, हे आपण लक्षात ठेवायचं. म्हणून जीवनविद्येचा हा जो सिद्धांत आहे हा फार महत्त्वाचा सिद्धांत आहे. इथे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे. कारण आज आपण सर्व मंडळी मगाशी मी सांगितलेल्या ज्या अनेक गोष्टी आहेत, म्हणजे ज्याला आपण अनेक प्रकारचं कर्मकांड ज्याला आपण म्हणतो, ते कर्मकांड करण्यामध्ये लोक गुंतलेले आहेत. इतके गुंतलेले आहेत की त्यातून त्यांना बाहेरही पडता येत नाही. कारण ते कर्मकांड जर आपण सोडलं तर देव पाप करील, आपल्यावर नियतीचा रोष होईल, कुलदेवतेचा कोप होईल आणि मग आपल्या जीवनामध्ये नाना तऱ्हेच्या आपत्ती विपत्ती येतील, संकटे येतील. या भयाने लोक ते कर्मकांड सोडायला बघत नाही. उपास तापास करणारी मंडळीसुद्धा उपास झेपत नाही तरी उपास करतात. कारण का? उपास जर सोडला तर देवाचा कोप होईल ही भीती त्यांच्या ठिकाणी असते. वास्तविक हे सर्व खरं नाही. देव तुमच्यावर कोप करत नाही, देव तुमच्यावर कृपा करत नाही, हे जीवनविद्या पुन्हा पुन्हा बजावून सांगते. आणि म्हणून याच्यासाठी जीवनविद्येचा हा जो सिद्धांत आहे की शहाणपणाला पर्याय नाही. जर तुम्हाला आनंद वाटता वाटता आनंद लुटायचा असेल तर त्याच्यासाठी शहाणपण पाहिजे. आणि हे जे शहाणपण जे आहे ते ज्ञानातून येतं, हे आपण लक्षात ठेवायचं. म्हणून ज्ञान याला जीवनामध्ये जीवनविद्येने फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. कारण ज्या ज्ञानातून शहाणपण निर्माण होतं ते ज्ञान महत्त्वाचं असतं. आणि म्हणून जीवनविद्येचं जे ज्ञान आहे हे ज्ञान तुम्हाला शहाणपण देणार आहे. आणि म्हणून शहाणपणाचं जे महत्त्व आहे ते किती आहे की शहाणपण नसेल तर ब्रह्मदेवसुद्धा तुम्हाला सुखी करू शकणार नाही. आणि शहाणपण जर तुमच्याजवळ असेल तर तुमच्या जीवनातल्या बहुतेक सर्व समस्या सुटतील आणि तुम्ही सुखी व्हाल. आता गंमत अशी आहे की शहाणपण कशात आहे त्याचं उत्तर मी दिलेलं आहे. आणि ते म्हणजे शुभ नियती निर्माण करण्यात शहाणपण आहे. आणि शुभ नियती निर्माण कशी करायची त्याच्यावर मी विवेचन करत असताना सांगितलं की शुभ चिंतन करणं, शुभ विचार करणं, शुभ इच्छा करणं, शुभ बोलणं आणि शुभ करणं, ह्याच्यातून आपण शुभ नियती निर्माण करतो. आणि म्हणून शुभ नियती निर्माण करण्यामध्ये पहिली, फर्स्ट अँड फॉरमोस्ट, म्हणजे पहिली आणि महत्त्वाची जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे विचार किंवा चिंतन. आणि म्हणून चिंतनाचं जे महत्त्व मी मागल्या खेपेला सांगितलं, ते चिंतनाचं महत्त्व सांगत असताना संतांनीसुद्धा नामस्मरण करायला जे शिकवलं जगाला, तर जगातल्या बहुतेक सर्व संतांनी नामस्मरणाचा महिमा सांगितलेला आहे. आणि म्हणून हे जे नामस्मरण संतांनी सांगितलं त्यामध्ये त्यांचा मूळ हेतू एकच होता, तो म्हणजे तुमचे विचार जे आहेत ते विचार सुधारावेत, हा त्यांचा मूळ हेतू होता. पण आज काय झालं आहे की आपण जेव्हा नामस्मरण करतो ते बहुतेक नामस्मरण करत असताना मंडळी तो एक कर्मकांडाचा प्रकार, एक विधी म्हणून करतात. त्याचा जो मूळ हेतू जो आहे की माणसाचे विचार बदलले पाहिजेत, माणसाचं जीवन सुधारलं पाहिजे, हे जो मूळ विचार जो आहे, मूळ हेतू जो आहे, त्या हेतूकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आणि माणसं पुष्कळ वेळेला एक कर्मकांड म्हणून
एक 11 वेळा नामस्मरण जप करायचा, 11 माळी जप करायचा किंवा 22 माळी जप करायचा व संख्या ठेवून जप करायचा वगैरे जे प्रकार आपण करतो त्याच्यामध्ये आपण मूळ उद्देश विसरलेला असतो. हे मी काय सांगतो आहे की शहाणपण ज्याला आपण म्हणतो, हे शहाणपणा निर्माण होण्यासाठी नामस्मरण सांगितलं. आता नामस्मरणाचे प्रकार किती आहेत? नामस्मरणाचे प्रकार अनंत आहेत. त्याच्यावर मी मागल्या खेपेला विवेचन केलं की नामस्मरण हे खालच्या दर्जाचं, त्याच्याहून वरच्या दर्जाचं, त्याच्याहून वरच्या दर्जाचं, त्याच्याहून वरच्या दर्जाचं, अशा तऱ्हेचे नामस्मरणाचे टप्पे आहेत की जसजसा साधक प्रगती करत जातो तसतसे त्याचे जे सद्गुरू असतात ते त्याला वरच्या 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 टप्प्यातले नामस्मरण शिकवत असतात. आणि म्हणून नामस्मरणामध्ये अगदी येईल तैसा बोल रामकृष्ण हरी इथपासून जी सुरुवात होते ती पाहावे आपणास हे आपण अशा तऱ्हेने नामस्मरण करणं किंवा उफराट्या दृष्टीचे पाहणे ते दृष्ट्या माझी दृष्टी मुरवणे पाहतया मुळासी जाणे स्वस्वरूपेसी, असं उफराट्या दृष्टीने नामस्मरण जे वाल्या कोळीने केलं, वाल्या कोळ्यांनी जे नामस्मरण केलं त्याच्यामध्ये पुष्कळ वेळेला कथा कीर्तनातून लोक सांगतात की वाल्या कोळ्यांनी काय केलं, मरा 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 म्हटलं आणि त्याला आणि मोठी सिद्धी प्राप्त झाली. वास्तविक ती गोष्ट खरी नाही. वाल्या कोळ्यांनी जे नाम घेतलं ते मरा 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 नाही तर उफराट्या दृष्टीने नाम घेतलं. म्हणून उफराटी दृष्टी म्हणजे आपली ही जी दृष्टी आहे ती तो जो दृष्ट आहे त्याच्याकडे वळून नामस्मरण करणं ह्याला उफराटी दृष्टी असं म्हणतात. ह्याच्यामध्ये डोळे फिरवायचे नसतात. आता पुष्कळ लोकांना असं वाटतं डोळे फिरवायचे म्हणून, तर मी नेहमी सांगतो डोळे फिरवण्याची घाई करू नको, एक दिवस डोळे फिरवायचेच आहेत. तर हे जे दृष्टी उफराटी करणं म्हणजे आपण पाहणारा जो आहे, दृष्टा जो आहे त्याच्याकडे दृष्टी वळवणं आणि नामस्मरण करणं, हा जो भाग आहे हा एक अत्यंत सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म, अत्यंत कठीण असा एक भाग आहे, पण तो फार महत्त्वाचा आहे. आम्ही त्याला नेहमी म्हणतो शॉर्टकट, की जवळच्या मार्गाने जाण्याचा तो एक मार्ग आहे. ईश्वर साक्षात्कारासाठी तो जवळचा मार्ग आहे, पण त्याच्याहून तो मार्ग कठीण आहे, सर्वांना झेपण्यासारखा नाही. मग काय करायचं असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा जीवनविद्येने संतांनीसुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की हे जे नामस्मरण जे आहे हे खरं नामस्मरण जे आहे ते वेगळं आहे आणि आगळं आहे. म्हणून खरं नामस्मरण ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये स्मरण ही गोष्ट महत्त्वाची आहे. हे मागल्या खेपेला मी सांगितलं, स्मरण महत्त्वाचं आहे. नामस्मरण ह्याच्यामध्ये स्मरण महत्त्वाचं आहे. नामाच्या आधाराने देवाचं स्मरण म्हणजे नामस्मरण. पण आज लोक नामस्मरण करतात म्हणजे नामाचं स्मरण करतात, नामाचा जप करतात, नामाचा उच्चार करतात. इथे सुद्धा ते नामाचं स्मरण करतच नाही, ते नामाचा नुसता जप करतात, नामाचा नुसता उच्चार करतात. तर सांगायचा मुद्दा असा की नामस्मरणामध्ये संतांना जे अभिप्रेत आहे ते आगळं आणि वेगळं आहे. आणि म्हणून स्मरण देवाचे करावे, नित्य नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. गंमत अशी आहे की स्मरण देवाचे करावे असं समर्थ रामदास स्वामी जे सांगतात ते अगदी अचूक आहे की देवाचं स्मरण कर आणि त्याच्यासाठी नित्य नाम जपत जावे, की तू नाम जप कर म्हणजे नामाच्या अनुषंगाने तू देवाचं स्मरण कर असं त्यांना सांगायचं आहे. आता गंमत अशी आहे की स्मरण आपण कोणाचं करतो? ज्याची आपल्याला ओळख आहे, ज्याची आपल्याला भेट झालेली आहे त्याचं आपण स्मरण करू शकतो. ज्याला आपण ओळखत नाही, ज्याची आपली कधी भेट झालेली नाही त्याला आपण कधी त्याचं स्मरण करू शकत नाही. आणि म्हणून स्मरण करण्यासाठी त्याची ओळख पाहिजे. ही ओळख जोपर्यंत होत नाही, म्हणजे देवाची ओळख जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने देवाचं स्मरण करू शकत नाही. आणि म्हणून जे खरे सद्गुरू असतात ते पहिले देवाची ओळख करून देतात आणि मग देवाचं नाव घ्यायला शिकवतात.
आधी देवाची ओळखावे, मग तयाचे भजन करावे, अखंड ध्यानाची धरावे पुरुषोत्तम. आधी आधी हा शब्द वापरलेला आहे, हा महत्त्वाचा आहे. आधी देवाची ओळख. म्हणून देवाची ओळख झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला देवाचं स्मरण होतं. आता देवाची ओळख होणं हा जो भाग आहे, हा देवाची ओळख होण्याच्या भागामध्ये सुद्धा अनेक त्याच्यामध्ये टप्पे आहेत. ते टप्पे म्हणजे असं की आपलं हे जे स्वरूप आहे, ज्याला आपण सच्चिदानंद स्वरूप असं म्हणतो, हे सच्चिदानंद स्वरूप हे आपलं स्वरूप आहे. स्वरूप याचा अर्थ काय? तेच आपण आहोत. स्वरूप याचा अर्थ काय आहे? तेच आपण आहोत. आणि हे जे आपलं जे स्वरूप आहे, हे स्वरूप आपल्या ठिकाणी जे आहे ते आपण पाहू शकत नाही. ही आज अडचण निर्माण झालेली आहे. आज हे जे स्वरूप आहे आपलं, हे दिव्य स्वरूप आहे. आपलं शास्त्र असं सांगतं की सच्चिदानंद स्वरूप हे दिव्य स्वरूप आहे. आणि हे जे दिव्य स्वरूप जे आहे आपलं, आपल्याला आपलं दिव्य स्वरूप पाहता येत नाही. ही मोठी अडचण झालेली आहे. आज अशी परिस्थिती आहे की आपल्या ठिकाणी आपलं हे दिव्य स्वरूप आहे, ह्याचीसुद्धा आपल्याला जाणीव नाही आहे, हे सुद्धा आपल्याला ज्ञान नाही आहे. आणि कोणी जर सांगितलं तर आपण फक्त तेवढ्या वेळेपुरती मान डोलवतो, पुन्हा आपण ते सगळं विसरून जातो. कारण आपल्या ठिकाणी दिव्य स्वरूप आहे, सच्चिदानंद दिव्य स्वरूप आहे, हे आपल्याला जरी सांगितलं ना तरी आपल्याला कळत नाही, पटत नाही आणि आपण त्याप्रमाणे त्याचा विचारही करत नाही. पण ती वस्तुस्थिती आहे. पण त्या विषयावर मी आता जात नाही जास्त, कारण तो थोडासा शास्त्रीय आणि कठीण असा तो विषय असल्यामुळे मी त्या विषयाला आता हात घालत नाही. पुढे तो आपण विषय बघू. पण हे जे सच्चिदानंद स्वरूप आहे, सच्चिद आणि आनंद, ह्याच्यामध्ये आनंद हे स्वरूप आहे. चित्त म्हणजे ज्याला आपण जाणीव किंवा इंग्लिशमध्ये ज्याला आपण कॉन्शियसनेस असं म्हणतो, ती जाणीव. आणि सत म्हणजे सत्ता आणि सत म्हणजे शक्ती, दोन्ही आहे. सतच्या ठिकाणी सत्ता आहे आणि शक्ती आहे. म्हणून आपल्या ठिकाणी ही जी चैतन्य शक्ती जी आहे, ही चैतन्य शक्ती सत्ता रूपाने आहे, म्हणजे अधिष्ठान रूपाने आहे. हा विषय खरं सांगायचं म्हणजे फार सुंदर आहे आणि हा विषय विस्ताराने सांगणं आवश्यक आहे. पण सध्या मी तो सांगत नाही. याचं कारण का की त्या विषयावर आपण नंतर केव्हा तरी बोलू. विषय असा आहे की आपल्या ठिकाणी असणारं हे जे सत म्हणजे असणेपण, असीपत ज्याला आपण म्हणतो, ते आपल्याजवळ कायम आहे, अखंड आहे. ह्याचाच अर्थ असा आपण अमर आहोत, आपण कधीही मरत नाही, असं जे आपलं शास्त्र सांगतं ते अगदी बरोबर आहे. सत याचा अर्थ सत्य, सत्य याचा अर्थ जे सातत्याने असतं ते सत्य. आणि म्हणून आपण सतत असतो, आपण नसतो असं कधी होत नाही. आणि म्हणून त्याला सत असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपण अमर आहोत असं म्हणतात. चित्त म्हणजे कॉन्शियसनेस, याला जाणीव असं म्हणतात. ह्या जाणीवेचा पुन्हा एक भाग आहे, तो म्हणजे नेणीव. हा त्याचा एक दुसरा भाग आहे. नाण्याला जशा दोन बाजू असतात तसं जाणीव ही एक बाजू, नेणीव ही दुसरी बाजू. पण नेणीव म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये नकारार्थी, नेगेटिव्ह असं काहीतरी येईल. आणि म्हणून हा जो नेणीव शब्द जो आहे याला मराठीमध्ये पर्यायी शब्द नाही आणि इंग्लिशमध्येही त्याला शब्द नाही आहे. म्हणून जाणीव म्हणजे कॉन्शियसनेस, हा कॉन्शियसनेससुद्धा डिवाईनच आहे. आणि नेणीव म्हणजे डिवाईन नॉन कॉन्शियसनेस. इथे शब्द लक्षात घ्या. इथे कॉन्शियसनेस हा शब्द दोनदा आलेला आहे. एक म्हणजे चित्त म्हणजे जाणीव, जाणीव म्हणजे कॉन्शियसनेस, आणि नेणीव म्हणजे डिवाईन नॉन कॉन्शियसनेस. मी अनकॉन्शियस हा शब्द जर वापरला तर पुन्हा घोटाळा होईल. अनकॉन्शियस म्हणजे मनुष्य त्याला मूर्छा आली म्हणजे आपण म्हणतो तो अनकॉन्शियस झाला, त्याला शुद्धी नाही असं आपण म्हणतो. म्हणून अनकॉन्शियस हा शब्द त्या ठिकाणी चुकीचा पडतो. म्हणून मी त्या ठिकाणी नॉन कॉन्शियस असा शब्द वापरतो, म्हणजे तुम्हाला मला काय म्हणायचं ते कळेल.
हा जो नॉन कॉन्शियसनेस आहे हा सुद्धा डिवाईन आहे, हा सुद्धा डिवाईन आहे. आणि म्हणून कॉन्शियसनेस डिवाईन आहे आणि नॉन कॉन्शियसनेस तोही डिवाईन आहे, आणि म्हणून त्याला चित्त असं म्हणतात. आणि आनंद, आनंद म्हणजे सुख आणि शांती. माणसाला या दोन्ही गोष्टी पाहिजे असतात, सुख आणि शांती. आणि म्हणून आनंदाचं स्वरूप शांती आहे आणि रूप सुख आहे. अशा तऱ्हेने हे जे सच्चिदानंद स्वरूप आपल्या ठिकाणी जे आहे त्याचं स्मरण करणं म्हणजे नामस्मरण. नामस्मरणाचा जो निरनिराळ्या तऱ्हेचे टप्पे आहेत त्याच्यामध्ये सच्चिदानंद स्वरूपाचं स्मरण करणं. आता हे सच्चिदानंद स्वरूपाचं स्मरण करणं ही गोष्ट सामान्य माणसाला जमण्यासारखी नाही, ती कठीण आहे. कारण सच्चिदानंद स्वरूपच आपण पाहिलेलं नाही. आपण आठवण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला ते आठवता येत नाही, जाणता येत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये हे सच्चिदानंद स्वरूप त्याचं स्मरण करायचं कसं हा प्रश्न पडतो. आणि म्हणून संतांनी सांगितलं की बाबा सच्चिदानंद स्वरूपाचं तुला स्मरण करता येणार नाही, म्हणून ते करण्याची तुला गरज नाही. मग तुला जे सोपं आहे ना ते तू कर, पण ते देवाचं स्मरण असलं पाहिजे. स्मरण देवाचे करावे हे तू कधी विसरता कामा नये. आणि म्हणून जग राम राम म्हणे तया कान येती विमाने, नवल स्मरणाची ठेव नामी नाही अनुभव. असं एके ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतात की सगळे लोक नामस्मरण करतात पण त्यांना साक्षात्कार का होत नाही, त्यांची प्रगती का होत नाही, की त्यांना नवल स्मरणाची ठेव या शब्दापासून देव हा शब्द आलेला आहे हे आपण लक्षात ठेवा. त्यावेळेला जीवनविद्या असं सांगते की तू आसपास कुठेही जरी बघितलं, तू कुठेही नजर टाक, तुला त्या ठिकाणी दिव्यत्व सापडेल. फक्त ते दिव्यत्व पाहण्याची तुझ्या ठिकाणी दृष्टी पाहिजे, इतकंच. आज आपण सगळं पाहतो, खरं सांगायचं म्हणजे आपण काही पाहतच नाही. मी तुम्हाला खरं सांगू का, आपण जीवन जगत असताना देवाने डोळे दिलेले आहे आणि आपण पाहतो. पण पाहतो असं आपण ज्याला म्हणतो ना, तेव्हा काय पाहतो असा ज्याला प्रश्न निर्माण होतो, त्यावेळेला आपण फक्त जे आपल्याला हवं असतं किंवा नको असतं ते आपण पाहतो. मी काय म्हणतो ते लक्षात घ्या की जे आपल्याला हवं असतं ते पाहतो आणि जे आपल्याला नको असतं ते टाळण्यासाठी आपण पाहतो. म्हणजे पाहणं आपलं दोन ठिकाणी होतं. एक हवेच्या ठिकाणी, म्हणजे हवं असं आपल्याला जे वाटतं ते आपण पाहतो, आणि नको तिथे आपण पाहतो. म्हणजे मी एक उदाहरण देतो, म्हणजे मी काय म्हणतो ते कळेल. समजा एखाद्या बाईचं मूल हरवलेलं आहे, समजा एखाद्या बाईचं मूल हरवलेलं आहे आणि ती सगळीकडे शोधते आहे, ती सगळीकडे शोधते आहे. आता ती शोधत असताना ती अनेकांना पाहते, अनेक मुलांना पाहते, आणि तरीसुद्धा ती पाहत नाही. तरीसुद्धा ती पाहत नाही. कारण का, ती मुलांना पाहते ह्याचं कारण आपलं मूल त्याच्यामध्ये आहे का एवढंच तिला बघायचं असतं. त्यामुळे ती बाकीच्या मुलांना पाहतच नाही, तर आपलं मूल तिथे आहे की नाही एवढंच पाहते. त्यामुळे ती बाकीच्या मुलांना पाहत नाही. आणि ते मूल ज्यावेळेला तिला सापडतं तेव्हा ती त्या मुलाकडे जे पाहते ते पाहणं त्या पाहण्यापेक्षा वेगळं असतं, हे आपण लक्षात ठेवू. हे एकदा तुमच्या ध्यानामध्ये आलं की आपण आपल्या जीवनामध्ये पाहतो असं ज्याला आपण म्हणतो त्याला खऱ्या अर्थाने आपण पाहतच नसतो. आपल्याला देवाने डोळे दिलेले आहेत. डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, ही ईश्वराची दया असं म्हटलेलं आहे की डोळ्याने आपण पाहतो. पण डोळ्याने आपण पाहतो ते डोळ्यांनी पाहण्यासाठी आपल्याला जे देवाने दिलेलं आहे ते आपण पाहत नाही. तर आपल्याला जे हवं असतं आणि आपल्याला जे नको असतं ते आपण पाहण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्येच आपण गुंतलेलो असतो. संसारामध्ये माणूस गुंतलेला आहे असं आपण म्हणतो. गुंतलेला म्हणजे काय, तो बायका मुलात गुंतलेला नसतो. आपण म्हणतो काय, तो बायका मुलात गुंतलेला, बायका मुलात तो गुंतलेला नसतो. तो हवं आणि नको ह्याच्यामध्ये गुंतलेला असतो.
ही गोष्ट तुमच्या एकदा लक्षामध्ये आली की संसार म्हणजे तरी काय, हवं आणि नको, हवं आणि नको ह्याच्यामध्ये माणूस गुंतलेला असतो. बघा तुम्ही तुमचं जीवन तुम्ही तर बघितलं. अगदी लहान मुलांचं सुद्धा बघा ना, लहान मुलांना सुद्धा काहीतरी हे हवं ते हवं आणि हे नको ते नको असं चाललेलं असतं. आणि अशा तऱ्हेने लहान मुलं आणि मोठी माणसं याच्यामध्ये फरक नाही हे मी नेहमी सांगतो. फरक आहे तो फक्त वयाचा. लहान मुलांना जसं हवं नको तसं मोठ्या माणसांनाही हवं नको असं असतं. आणि म्हणून आपण ज्या वेळेला पाहतो तेव्हा आपलं पाहणं म्हणजे हवं आणि नको ह्याच्यातच द्वंद्वात आपण सापडलेला असतो. त्याला गुंतणं असं म्हटलेलं आहे. म्हणून गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझेपणे असं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलं आहे. हा जो गुंत आहे हा आपल्याला जर सोडवायचा असेल तर देव पाहण्याची आपल्या ठिकाणी दृष्टी निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून आज आपण ज्या तऱ्हेने जगाकडे पाहतो किंवा आजूबाजूला पाहतो किंवा सर्वत्र पाहतो, ती दृष्टी आणि खरी दृष्टी ज्या दृष्टीने आपण जगाकडे आणि विश्वाकडे पाहायला पाहिजे ती दृष्टी, ह्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. तो फरक आपण पुढल्या प्रवचनामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड